पिकाचं अर्थकारण सांगायचं झाले मित्रांनो, क्रांती बायोटेक मधून बोलतोय. व्हिएतनाम सुपर अर्ली फणस लागवड केल्यानंतर आर्थिकदृष्ट्या काय, तर लागवड केल्यानंतर पहिल्या वर्षी एका झाडाला मिनिमम 20 फळ जरी पकडले आपण तर 3 किलोचं एक फळ म्हणजे 60 किलो आणि 5 आपण जर लागवड केलेल्या मालापैकी 50 रुपये जरी कमीत कमी भाव मिळाला किलोला तर 3000चं एक झाड जातंय. एका एकरामध्ये कमीत कमी 200 झाडं बसतात 15 बाय 15 फूटवर. 200 गुणीला जर आपण 3000 केलं तर 6 लाखाचं उत्पादन होतंय. संपूर्ण खर्च वजा जाता पहिल्याच वर्षी शेतकऱ्याला कमीत कमी उत्पादन शिल्लक राहते 4 लाख रुपये पहिल्याच वर्षी. आणि याचं आयुष्यमान 150 ते 300 वर्षाचं आहे. जर तुम्ही चांगली काळजी घेतली तर मित्रांनो मला सांगा, 300 वर्ष जर उत्पादन मिळत असेल आणि प्रत्येक वर्षाला 10 महिने उत्पादन मिळत असेल मित्रांनो, तर भविष्यात जसं खोड मोठं होईल दुसऱ्या वर्षी प्रति झाड फळाची संख्या वाढेल. त्यावेळेस मिनिमम आपण 40 जरी फळ पकडले डब्बल तर 6000चं झाड होईल. आणि 200 झाडाचं विचार केला तर मिनिमम 12 लाखाचं उत्पादन होईल. आपण 5 लाखाचं पकडले तरी तुम्हाला सोयाबीन आणि कापसापेक्षा उत्पादन परवडतंय. जसं जसं झाड मोठं होईल मित्रांनो तशी फळाची संख्या वाढत जाईल. आणि फळाची संख्या वाढल्यानंतर मित्रांनो एक काळ असा येईल की आपल्याला उत्पादनामध्ये वाढ होईल. त्यावेळेस मिनिमम एक झाड जरी आपल्याला 10,000चं झालंय तर 200 झाडाचे 20 लाख रुपये होऊ शकतात. आपण 10 लाख रुपये पकडू. म्हणजेच बाकीच्या फळ पिकांपेक्षा फणस पिकाचं व्हॅल्यू फार मोठी आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचं असेल भविष्यात तर आपण क्रांती बायोटेकशी संपर्क साधा. आपल्याला ओरिजिनल बोलतोय. माझ्याकडे 450 मदर प्लांट आत्ता लागवड केलेली आहे. त्या अगोदर लागवड केलेले 100 व्हिएतनाम सुपर अर्लीचे मदर प्लांट्स आहेत. आम्ही आपणास ओरिजिनल आपल्या वातावरणात तयार झालेले मदर प्लांट्स देऊ ग्राफ्टेड. त्यापासून आपल्याला उत्पादन मिळेल. अधिक माहितीसाठी संपर्क करा 73 50 28 71 11. आमच्या फॉर्मला व्हिजिट करा.